हे असं पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे। वस्तू आणि सेवा करामध्ये नव्याने करण्यात आलेल्या बदलांमुळे आणि नव्या 2 स्तरांमुळे नागरिकांची क्रयशक्ती वृद्धिंगत होईल आणि त्यामुळे भांडवली खर्चावर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे। एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या। नव्या कररचनेमुळे वस्तू आणि सेवा करातील 99% हे एकतर 0 किंवा 5 किंवा 18% रचनेमध्ये आले आहेत। पेट्रोलियम आणि अल्कोहोल उत्पादने मात्र जीएसटीच्या बाहेर राहतील असे त्यांनी सांगितलं। अमेरिकेने लादलेल्या नव्या करांमुळे प्रभावित झालेल्या निर्यात उत्पादनांकरता सहाय्य करण्याबाबत सरकार उपाययोजना करण्यावर काम करीत आहे। त्यासाठी निर्यात उत्पादनकर्त्यांकरिता पॅकेजचा विचार सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। वस्तू आणि सेवा कर सुधारणा करून आम्ही संपूर्ण